झटपट डोसा बनवण्यासाठी 1.5 कप तांदूळ घेतले, अर्धा कप उडीद डाळ घेतली। आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुतल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, त्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे टाकले, थोडंसं पाणी टाकलं आणि हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला पीठ चिटकलेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा यामध्ये मिक्स केलं। नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, पाव चमचा बेकिंग पावडर टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून यामध्ये नंतर अर्धा कप दही टाकायचं। हे चांगलं मिक्स करून याला अर्ध्या तासासाठी असंच बाजूला झाकून ठेवू। अर्धा तास झालेला आहे। आता हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। नंतर तव्याला थोडंसं तेल लावून त्यावरती डोसा भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि ही बाजू पलटून घ्यायची। डोसा आता खाण्यासाठी तयार आहे। असा इन्स्टंट डोसा बनवल्यावरती तुम्ही त्यासोबत बटाट्याची चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी सुद्धा खाऊ शकता।